तर दरम्यान कोणत्या मंत्र्याला कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जाहीर झालेलं आहे पाहूया। पालकमंत्र्यांची यादी जाहीर। देवेंद्र फडणवीस गडचिरोली, एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाणे, अजित पवार पुणे आणि बीड, चंद्रशेखर बावनकुळे नागपूर आणि अमरावती, राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर, हसन मुश्रीफ वाशिम, चंद्रकांत पाटील सांगली, गिरीश महाजन नाशिक, गणेश नाईक पालघर, गुलाबराव पाटील जळगाव, संजय राठोड यवतमाळ, आशिष शेलार मुंबई उपनगर, मंगल प्रभात लोढा मुंबई उपनगर सहपालकमंत्री, उदय सामंत रत्नागिरी, जयकुमार रावल धुळे, पंकजा मुंडे जालना, अतुल सावे नांदेड, अशोक उईके चंद्रपूर, शंभूराज देसाई सातारा, अदिती तटकरे रायगड, शिवेंद्रराजे भोसले लातूर, माणिकराव कोकाटे नंदुरबार, जयकुमार गोरे सोलापूर, नरहरी झिरवाळ हिंगोली, संजय सावकारे भंडारा, संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, प्रताप सरनाईक धाराशिव, मकरंद पाटील बुलढाणा, नितेश राणे सिंधुदुर्ग, आकाश फुंडकर अकोला, बाबासाहेब पाटील गोंदिया, प्रकाश आबिटकर कोल्हापूर, माधुरी मिसाळ कोल्हापूर सहपालकमंत्री, आशिष जयस्वाल गडचिरोली सहपालकमंत्री, पंकज भोयर वर्धा, मेघना बोर्डीकर परभणी। मंत्रिपद मिळालं मात्र पालकमंत्री पदाला हुलकावणी। मंत्री भरत गोगावले कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, तर अदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री। कोल्हापूरचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे, प्रकाश आबिटकर पालकमंत्री, माधुरी मिसाळ सहपालकमंत्री, तर हसन मुश्रीफ वाशिमचे पालकमंत्री। मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद भाजपकडे, आशिष शेलार पालकमंत्री तर मंगल प्रभात लोढा सहपालकमंत्री।